नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या मागील विभागातील प्रश्न। हा प्रश्न सेट आहे 2017 मधील पेपर 2 आहे 6 ते 8 वर्गासाठी। त्यातील आपण बघणार आहोत मराठी विभागातील प्रश्न। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 31, सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? पर्याय आहे माणिक गोडघाटे, सीताराम गोडघाटे, मिथिला गोडघाटे, राघव गोडघाटे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माणिक गोडघाटे। प्रश्न क्रमांक 32, संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? पर्याय आहे देवी, देवता, देव, देवांनो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवांनो। प्रश्न क्रमांक 33, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे, वाक्य प्रचार ओळखा। पर्याय आहे मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, संकलन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवल वाक्य। प्रश्न क्रमांक 34, अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा। पर्याय आहे अनुक्रम आणि अ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुक्रम। 35 प्रश्न, वडील मंडळीचं पत्र लिहिताना कोणता अचूक महिना लिहावा? पर्याय आहे तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थरूप, तीर्थस्वरूप। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तीर्थस्वरूप। प्रश्न क्रमांक 36, पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा। पर्याय आहे गुरु लघु लघु, गुरु गुरु लघु, गुरु गुरु गुरु, लघु लघु लघु। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्याय गुरु लघु लघु। प्रश्न क्रमांक 37, मराठी वर्णमाला किती स्वरादी आहेत? पर्याय आहे 1, 2, 12 आणि 48। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर आहे 37 ते 38 ते 40 उत्तरा दिलेला आहे। या उत्तरावरील प्रश्न आपल्याला बघायचे आहे। ते उत्तर असं आहे, हुशार मुले खरोखरच परमेश्वर देणगी आहेत। अशाच असामान्य मुलांना वाढविण्याचा मिळणाऱ्या आनंदाची जाव ही चाकल्याशिवाय नाही कळणार। म्हणून तुमची मुलं हुशार असतील तर अभिनंदन हो, पण अशा हुशार मुलांना वाढवताना समस्या येत नाहीत अशा गैरसमजात राहू नका। उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाही तर अशी मुलं अधिक समस्या निर्माण करून ठेवतात। तसं बुद्धिवान आणि कल्पक मुले ही आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची, राष्ट्राची संपत्ती म्हणून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपलं सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय? म्हणून अशा हुशार मुलांच्या नशिबावर पालकांचे त्या लेख प्रपंच त्यावर आधारित प्रश्न बघूया। उत्तरातून कोणाचे अभिनंदन केले आहे? पर्याय आहे हुशार मुलांचे, कल्पक बुद्धिवान मुलांचे, पथ्य पाळणाऱ्या मुलांचे, हुशार मुलांच्या पालकांचे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हुशार मुलांच्या पालकांचे। प्रश्न क्रमांक 39, चाखणी याचा अर्थ काय? पर्याय आहे पदार्थांना ताव मारणे, तोंडाला पाणी सुटणे, अनुभव घेणे, तृप्त होणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुभव घेणे। प्रश्न क्रमांक 40, राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? पर्याय आहे बुद्धिमान कल्पक मुलांचा, अभिनंदन करणाऱ्यांचा, पथ्य पाळणाऱ्या मुलांचा, सर्वसाधारण मुलांचा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुद्धिमान कल्पक मुलांचं। तर ही होती मराठी विभागातील 31 ते 40 प्रश्न। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।